दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या व आनंदाच्या बातम्या आहेत, त्याकरिता बातम्या शेवटपर्यंत बघत चला। अवकाळीने शेतीचे नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर। शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। राज्यात 1,22,000हून अधिक हेक्टर शेती पिकांचे झाले नुकसान। खाद्यतेल महागले, ताटातून तळलेले पदार्थ होणार गायब। युद्धामुळे दरात 10 ते 16% वाढ, आयात खर्चामुळे बाजारभाव चढले। शेतकरी कर्जमाफी घोषणेनंतरही शेतकरी आजही संभ्रमात। मराठवाड्यातील स्थिती, बँकांना नाही मिळाल्या सूचना। राज्यामध्ये ढोंगी बाबांचे जाळे, 1,500हून अधिक घटना, 1,806 आरोपी सक्रिय। मोठी बातमी समोर, 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाभार्थ्यांना 21,300 कोटीचे अनुदान। पडताळणीनंतर वसुलीची चर्चा। 4 लाखांना बनावट नवरी, नकली आधार कार्डवर लग्न लावून फसवणूक केल्याचे उघडकीस। बनावट नवरीच्या माध्यमातून लग्न लावून देत तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यात उघडकीस आला आहे। बनावट आधार कार्ड तयार करून नवरीचे नाव बदलून लग्न लावण्यात आल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे। एटीएम कार्डधारकांच्या मृत्यूनंतर वारसदारांना भरपाई बंधनकारक। एटीएम कार्डधारकांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना संबंधित बँकेने विमा रक्कम देणे बंधनकारक आहे, असा निर्णय स्थायी लोक न्यायालयाने दिला आहे। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 8व्या हप्त्यासोबतच भेटायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता पुढे ढकलण्यात आला आहे। हा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 10 एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। सोनं चांदी घेण्यासाठी मोठा मोका, आखाती योद्धाने सोन्या चांदीच्या दराला लागला ब्रेक। सोने 3,000 तर चांदीचा दर तब्बल 10,000ने उतरला, बाजारात अस्वस्थता। राज्यात वादळी पावसाची शक्यता, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा, येलो अलर्ट आहे। तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बंधू अशोक खरातला अनेक नेत्यांचे कॉल, अंजली दमानी यांच्या दाव्याने खळबळ। मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये कायमचा आरक्षित सूट, अशोक खरात्याला रुपाली चाणक्कर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे तसेच इतर नेत्यांनी कॉल केले असल्याचे अंजली दमानी यांच्या दाव्याने समितीकडे खळबळ सुरू आहे। शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा, राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही येलो अलर्ट। तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। अपडेट, सोयाबीनच्या भावाबद्दल साधारणतः 4,500 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान सोयाबीनचे भाव आहे। तसेच लातूर आणि वाशिम यासारख्या प्रमुख बाजारामध्ये 5,500च्या वर व्यवहार आहेत। विमा कंपनीचा भोंगाळ कारभार, शेतकऱ्यांच्या मुळावर वर्ष होत आले तरी विमा कंपनी शेतकऱ्यांना खरे पीक विमा देईना। शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयावर विमा कंपनी मलिदा घालू लागली।